आपण आलो ह्या ब्रिजवरती जिथे शाहरुख खानने कल होना होचं गाणं शूट केलेलं। त्याचप्रमाणे आजचं जेवण प्रियंका चोपडाच्या न्यूयॉर्कच्या रेस्टॉरंटमध्ये। ह्या क्रूजचं 1.5 तासाचं तिकीट आहे 7,800 रुपये। आज बघूयात जगप्रसिद्ध अशी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी। तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपण नवीन सहलीला निघालेलो आहोत। आज आपण जाणार आहोत आयकॉनिक अशा ब्रुकलिन ब्रिजवरती स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघायला आणि प्रियंका चोपडाचं रेस्टॉरंट आहे तरी कसं हे बघण्यासाठी। सहल ह्या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर तुम्हाला माहिती आहे सध्या आपण न्यूयॉर्कच्या सहलीवरती आहोत। याआधी देखील मी सेंट्रल पार्कचा आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर असे दोन्ही व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत, ते जरूर बघा, त्यांना लाईक करा, शेअर करा। चला तर मग बोलूयात आजच्या सहलीकडे। आजच्या दिवसाची सुरुवात अर्थातच आपण ब्रेकफास्टने करणार आहोत। आधीच्या व्हिडिओजमध्ये मी हॉटेलचे डिटेल्स दिलेलेच आहेत। तर या हॉटेलच्या रूमचा रेट $500 पर नाईट आहेत, ज्याच्यात ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे। त्यामुळे खूप चांगली सोय होते, कारण सतत जाऊन बाहेरचं फूड आणणं हे शक्य होत नाही। ह्या ब्रेकफास्टमध्ये व्हेज आणि नॉन व्हेज असे दोन्ही ऑप्शन्स आहेत। इथे अमेरिकन ब्रेकफास्ट असल्यामुळे 2-3 दिवसांनी तेच खाऊन थोडंसं कंटाळा येतो, पण त्याला पर्याय नाही। इथे जनरली हा असाच ब्रेकफास्ट मिळतो। मिल्क, कॉफी आणि ज्यूस हे असे ड्रिंक्सचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत। आपल्यासारखा चहा इथे मिळत नाही, त्यामुळे आम्ही इंडियन स्टोअरमधनं जे टी प्रीमिक्स मिळतात ते कॅरी करतो। चला तर मग ब्रेकफास्ट करून आता आपण जाणार आहोत आपल्या पहिल्या डेस्टिनेशनकडे। इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा कॅब असे दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत। कॅबचा प्रत्येक वेळीचा खर्च हा आपल्याला $100 ते $125 आलेला आहे, कारण अंतर कमी असलं तरी कुठेही पोहोचण्यासाठी प्रचंड ट्रॅफिक लागते। आता आपण चाललेलो आहोत लिबर्टी क्रूजकडे। ही क्रूज आपल्याला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी दाखवणार आहेत। ओरिजिनल प्लॅननुसार आपल्याला लिबर्टी आयलँडवर जायचं होतं, पण वेदरमुळे तो प्लॅन बिघडलेला आहे। बघूयात ही क्रूज आपल्याला कशी घेऊन जाते। आता आपण नंबर 0 वर आहोत, आपल्याला 3 वर जायचं आहे। बघूयात, खूप वारा आहे, खूप थंडी आहे। हा मॅनहॅटन ब्रिज आहे, इकडे तो ब्रुकलिन ब्रिज आहे आणि आपल्याला जायचं आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला। इथे एक क्रूज दिसतीये, बघूयात आपण ही आपली आहे का। सो हीच आपली क्रूज आहे, बघूयात आतनं कशी आहे। तर खूप खराब वेदरमुळे आपण लिबर्टी आयलँडला जायचा प्लॅन ड्रॉप केलेला आहे। न्यूयॉर्कला आल्यावरती स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला भेट देणं हे मस्ट आहे आणि हा एक अविस्मरणीय अनुभव आहे। हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघण्यासाठी अशा क्रूज किंवा फेरीज अवेलेबल असतात। आपण बुक केली आहे ती ही लिबर्टी क्रूज आहे। आपण अगदी 1 तास आधी देखील याचं बुकिंग करू शकतो आणि याचं तिकीट प्रत्येकी $35 इतकं आहे। ह्या क्रूजचं बुकिंग ऑनलाईन करावं लागतं। आतमध्ये ड्रिंक्स, स्नॅक्स किंवा कॉफी, पाणी ह्या सगळ्या गोष्टी विकत घेता येतात। ही 1.5 तासाची क्रूज राईड आहे, जी आपल्याला मॅनहॅटन आणि ब्रुकलिन ब्रिजच्या खालून नेणार आहे आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी दाखवणार आहे। वेदर खूप हार्श असल्यामुळे आपण लिबर्टी आयलँडवर जात नाही आहोत आणि आपण स्टॅच्यू ऑफ लिबर्टी लांबून बघणार आहोत। पण लिबर्टी आयलँडवर जाऊन स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या आत जाऊन त्याच्या अगदी क्राउनपर्यंत जाऊन देखील आपण हे बघू शकतो। आणि हा मॅनहॅटन ब्रिज आलेला आहे, ज्याच्या खालून आता आपण जाणार आहोत आणि लवकरच आपल्याला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पण दिसेल। हा स्टॅच्यू फ्रान्सने 1886 साली अमेरिकेला दिलेली भेट होती। हा स्टॅच्यू फ्रान्समध्ये बनवला गेला आणि मग न्यूयॉर्कला आणून तो असेंबल केला गेला। ची उंची जमिनीपासून ते त्याच्या टॉर्च पर्यंत 305 फूट इतकी आहे। आतापर्यंत टीव्हीत बघितलेला हा स्टॅच्यू मी प्रत्यक्षात बघू शकते आहे, ह्याच्यावर माझा विश्वासच बसत नाहीये। खरंच फार छान एक्सपिरियन्स आहे। पुढच्या वेळेस वेदर चांगलं असलं की खरंच आपण क्राउन पर्यंत जाऊन बघूयात। तुम्हाला माहितीये का, ह्या पुतळ्याचा जो क्राउन आहे, जो मुकुट आहे, त्याला 7 किरणं आहे, जे जगातील 7 समुद्र आणि खंडांचं प्रतीक आहे। लिबर्टी आयलँड पासून यू टर्न घेऊन आता क्रूज परत चाललेली आहे। आता आपण जाणार आहोत ब्रुकलिन ब्रिजच्या खालून आणि थोड्या वेळाने आपण ब्रुकलिन ब्रिजला पण व्हिजिट करणार आहोत। स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या पायथ्याशी एक म्युझियम आहे, जे आपण एक्सप्लोर करू शकतो, किंवा त्याच्या मुकुटावरती जाण्यासाठी 354 पायऱ्यांचा जिना आहे, जो चढून आपण त्याच्या मुकुटावरून सगळा व्ह्यू बघू शकतो। ही माझी दुसरी वेळ आहे जेव्हा मी लिबर्टी आयलँडला जाण्याचा प्रयत्न केला आणि वेदर खराब असल्यामुळे मागच्या वर्षी देखील मला जाता नव्हतं आलं। समोर जी क्रूज तुम्हाला जाताना दिसते आहे त्या क्रूजने आम्ही मागच्या वर्षी गेलेलो आणि खरंच खूप छान क्रूज होती, त्यामुळे मी तुम्हाला मागच्या वर्षीचा हा व्हिडिओ दाखवते। ही क्लासिक हार्बर लाईनची क्रूज होती, जी आतून खूप सुंदर होती। ह्या वर्षी आम्हाला ह्या क्रूजचं बुकिंग मिळालं नाही, पण तुम्हाला मिळालं तर जरूर बघा।
ही देखील 1.5 तासांची राईड आहे आणि त्याचं तिकीट मात्र थोडं जास्त आहे, $94 पर हेड आहे. ही द याट मॅनहॅटन क्रूज आहे क्लासिक हार्बर लाईनची. तुम्ही बघू शकता याचं इंटेरियर खूप क्लासिक आणि सुंदर आहे. ह्या क्रूजमध्ये पण आपण स्नॅक्स, चहा, कॉफी विकत घेऊ शकतो. आणि ह्या क्रूजमधनं स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा व्ह्यू हा असा होता. तुम्हाला या दोन्ही क्रूजपैकी कुठली क्रूज जास्त आवडली ते मला कमेंट करून सांगा. उन्हाळ्यात म्हणजे जून-जुलैमध्ये जर का तुम्ही न्यूयॉर्कला आलात तर ह्या क्रूजवरती खूप जास्त गर्दी असते. आपली क्रूज राईड पूर्ण करून आता आपण कॅबने जाणार आहोत द आयकॉनिक अशा ब्रुकलिन ब्रिजवरती. कॅबने आपल्याला इथे ड्रॉप केलंय आणि आता आपण इथून वॉक करत जाणार आहोत ब्रुकलिन ब्रिजला. हा ब्रिज जगप्रसिद्ध आहेच, पण आपल्यासाठी हा प्रसिद्ध आहे ते म्हणजे कल हो ना हो मधल्या टायटल सॉन्गमुळे. शाहरुख खानचं हे गाणं ह्या ब्रिजवरती शूट केलं आहे. तर बघूयात एक्झॅक्टली हे कुठे शूट झालं. आपल्याकडे जसं त्र्यंबकेश्वरची फेरी मारण्याची पद्धत आहे तसं न्यूयॉर्कला येणाऱ्या प्रत्येकाने ब्रुकलिन ब्रिज वॉक करून जाण्याची पद्धत आहे. हा वॉक कंप्लीट करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो. ह्याचे 2 पॉइंट्स आहेत, एक म्हणजे डंबो आणि दुसरा आहे तो मॅनहॅटन. आपण मॅनहॅटन पासून स्टार्ट करणार आहोत आणि जाणार आहोत डंबोपर्यंत. ब्रिजच्या दोन्ही टोकांना अशा खाऊच्या गाड्या लागलेल्या दिसतात आणि हा इथून सुरू होतो ब्रुकलिन ब्रिज. ब्रुकलिन ब्रिज हा ईस्ट नदीवरती बांधलेला आहे आणि तो एक सस्पेन्शन ब्रिज आहे, म्हणजेच एक झुलता पूल आहे ज्याचं बांधकाम 1883 साली पूर्ण झालं आणि त्या काळचा हा जगातला सर्वात लांब सस्पेन्शन ब्रिज होता. ह्या ब्रिजची रचना अशी आहे की मधोमध हा वॉकिंग पाथ आहे जिथनं आपण चालू शकतो आणि त्याच्या दोन्ही बाजूला गाड्यांना येण्यासाठी आणि जाण्यासाठीची जागा आहे. वॉकिंग पाथच्या एक्झॅक्ट लागून सायकलींना येण्या जाण्यासाठी पण वेगळा मार्ग बनवलेला आहे. आपण चालत चालत दुसऱ्या एंडपर्यंत म्हणजेच डंबोपर्यंत पोहोचलेलो आहोत. आता इथून यू टर्न घेऊन पुन्हा आपण मॅनहॅटनपर्यंत जाणार आहोत आणि ब्रुकलिन ब्रिजवरनं जो व्ह्यू दिसतो तो मी तुम्हाला आता दाखवेन. न्यूयॉर्क स्कायलाईनचा हा व्ह्यू आहे. न्यूयॉर्कच्या सगळ्या उंच उंच इमारती, त्यातली सर्वात उंच बिल्डिंग आहे ती वन वर्ल्ड ट्रेड सेंटर, जिथे आपण मागच्या व्हिडिओत व्हिजिट दिलेली. चालता चालता पटकन व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या ब्रिजची लांबी साधारण 2.25 किलोमीटर इतकी आहे आणि हा मॅनहॅटन आणि ब्रुकलिन ह्या दोन्ही टोकांना जोडतो, जो अमेरिकेतील सगळ्यात जुन्या पुलांपैकी एक आहे. हे भव्य दगडी स्ट्रक्चर त्या काळी बांधणं म्हणजे इंजिनिअरिंग मार्वल असणार. तर तुम्हाला या ब्रुकलिन ब्रिजवरती चालायला आवडेल का ते मला कमेंट करून जरूर कळवा. दिवसभर फिरून आता आपण आपल्या तिसऱ्या डेस्टिनेशनकडे निघालेलो आहोत. आपण जेवायला जाणार आहोत प्रियंका चोपडाच्या न्यूयॉर्कमधल्या रेस्टॉरंटला. हे आहे सोना रेस्टॉरंट, जे एक इंडियन रेस्टॉरंट आहे. प्रियंका चोपडाचं रेस्टॉरंट आहे आणि इथे आधी रिझर्वेशन करायला लागतं, नाहीतर आपल्याला जागा मिळेलच याची काही खात्री नाही. इथला ॲम्बियन्स खूप छान आहे, पण रेट्स अर्थातच जास्ती आहेत. इथे व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. इथलं सी फूड फार छान असतं. या रेस्टॉरंटला एक बार आहे आणि आज सगळं इंडियनाइज्ड डेकोरेशन केलेलं आहे. चला तर मग बघूयात आज काय स्पेशल मेन्यू आहे ते. इथली जी कटलरी आहे त्याचे पण रेट्स खूप जास्त आहेत. त्याच्याबद्दल अनेक बातम्यामध्ये बऱ्याचशा न्यूज चॅनल्सवरती होत्या. इथले बरेचसे पदार्थ खरंच चांगले असतात. इथला डोसा मी आजपर्यंतचा खाल्लेला सर्वात चांगला डोसा होता, पण काही काही पदार्थ एवढे वर्थ वाटले नाही मला. आज आमच्या बाळाचा वाढदिवस असल्यामुळे तो सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. चला आता आपण ऑर्डर करूयात. मेनू लिमिटेड आहे आणि मेनू कार्डवरनं तुम्हाला रेटचा पण अंदाज येईल. US डॉलर्समध्ये पण हा रेट सॅन फ्रान्सिस्को आणि लॉस एंजलिसपेक्षा जास्त आहेत. इंडियन रुपीजमध्ये सांगायचं झालं तर वडापाव साधारण 1300 रुपयाचा, व्हेज बिर्याणी 2600 रुपयाची, चिकन बिर्याणी आणि बटर चिकन साधारण 2800 रुपयाचं. हे रेट्स अगदी अवास्तव नसले तरी जरा जास्त आहेत, पण क्वांटिटी त्या मानाने फारच कमी आहे. बाकी सगळ्या पदार्थांची चव अतिशय उत्तम आहे, पण पनीर मला काही विशेष वाटलं नाही. पण आपल्या देशातल्या एखाद्या सेलिब्रिटीचा हे खरंच चांगला प्रयत्न आहे भारतीय फूड, भारतीय पदार्थ जगासमोर एक्सप्लोअर करण्याचा, कारण या रेस्टॉरंटमध्ये बऱ्यापैकी अभारतीय लोक बसलेले दिसतात. तुमचं याबद्दलचं मत काय आहे ते मला जरूर कळवा आणि तुम्हाला या रेस्टॉरंटमध्ये यायला आवडेल का ते देखील मला कळवा. आता गरमागरम डिनर करून आपण आपली आजची सहल संपवणार आहोत. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
भेटूयात लवकरच पुन्हा नवीन सहल घेऊन. आपली न्यूयॉर्कची ट्रिप अजून संपलेली नाही आहे. पुढच्या व्हिडिओत आणि पुढच्या सहलीत आपण बघणार आहोत न्यूयॉर्कची बस टूर, 9/11 मेमोरियल, न्यूयॉर्कचं प्रसिद्ध असं चेल्सी मार्केट आणि आपण जाणार आहोत न्यूयॉर्कच्या गुगलच्या ऑफिसला आणि गुगल स्टोअरला. तर भेटूयात लवकरच. धन्यवाद.